द्या मला, मी मदत करते तुम्हाला. फक्त राहू दे, करशील ना नंतर बाकीची कामं. ठीक आहे. शमिका, आणि का ग, काल रात्री अभिचा फोन आला होता, तुम्ही तुमच्या घरी गेला होतात, काही विशेष? हो, काय नाही हो आई, काल डॅड आणि रियाचं भांडण झालं घरी खूप. म्हणजे डॅड रियाला काहीतरी उलटसुलट बोलले, रिया त्यांना काहीतरी बोलली, वादावादी झाली आणि शेवटी रिया म्हणाली की मी घर सोडून जाते. मग काय नाही, आशुदीने टेन्शनमध्ये मला आणि अभिला फोन केला आणि इकडे बोलावून घेतला. तिची समजूत काढण्यासाठी म्हणून आम्ही गेलो होतो तिकडे. मला डॅडची खूप काळजी वाटते हो. तीही काळजी आणि इकडेही काळजी लागून राहिली होती मला. तेवढं अपरात्री मी आणि अभि बाहेर पडलो, आजींनी पाहिलं तर काय म्हणतील म्हणा. काय चाललंय सासू सुनांचं? माझ्या विरुद्ध काही खलबत चालली आहेत वाटतं. नाही हो, नाही, म्हणजे मी शमिकाला म्हणत होते की एवढा उन्हाळा सुरू झालाय पण अजून आंब्याचं नाव काही नाही कुठे. बाजारात आंबे दिसतच नाही अजिबात. हो ना, आंब्याच्या दिवसात आमरस खायचा नाही तर हा उन्हाळा घालवायचा कसा? कठीण आहे रे बाबा. बरं झालं त्यांनी काही ऐकलं नाही, नाहीतर तुझी तर झालीच असती, माझी झाली असती शाळा चांगली. वाचलो रे बाबा. चल, हात झाला पटपट. अनिरुद्ध, थोडं बोलायचं होतं. येस. अनिरुद्ध, मला माहितीये काल रात्री जे काही झालं ते काही फारसं बरं नव्हतं. म्हणजे उगीच अशा प्रसंगांमुळे ना मनात कडवटपणा येतो रे. आणि आता बघ ना की एकाच घरात राहायचं आणि माणसांच्या मनात इतका कडवटपणा असेल तर ते काही बरोबर नाही, नाही का? अनिरुद्ध, मला माहितीये माझ्या पास्टमुळे तुझा माझ्यावर, रियावर, आम्हा दोघींवरही विश्वास नाहीये. त्यामुळे आम्ही काहीही केलं की तुला असं वाटतं की आम्ही चुकीचंच करतोय म्हणून. पण असं नसतं रे. म्हणजे माझी एकच रिक्वेस्ट आहे की एक संधी तर दे फॉर अस टू प्रूव्ह की प्रत्येक वेळेला आम्ही नाही चुकत रे. कधी कधी आम्ही बरोबर पण असतो. काही जरी बडबड केलीस तरी मला काही फरक पडणार नाही. आज ओळखत नाही मी तुला. झाले आता जवळजवळ 20 वर्ष झाली आपल्या दुराव्याला. तेच म्हणते मी, मुळात दुरावा सांधणंच किती कठीण असतं. आणि आपल्यातला दुरावा तर इतका जुना. हे बघ अनिरुद्ध, मी बदलण्याचा प्रयत्न करते. आता ते तुला जाणवेल किंवा न जाणवेल, पण आत्ता मला इतकं जाणवलंय की तुझ्यावर कामाचं, इतर गोष्टींचं खूप प्रेशर आहे, खूप जबाबदाऱ्या आहेत. म्हणून मी तुझ्याशी बोलायला आले होते की इनफॅक्ट जर तू संधी दिलीस तर मी मदत करू शकते. म्हणजे तुझ्या व्यवसायात तुला काही मदत करू का? वाह, कसाही म्हणतो, तुम्ही बिझी आहात का? मी तुमच्या शेळ्या सांभाळतो. लोभी आहेस पैशाशी तू. ओळखतो तुला मी, आणि गरज सुद्धा तुला पैशाची. उभ्या आयुष्यामध्ये आजपर्यंत तुझे जे काही केलंस ते सगळं पैशासाठी केलं हे मी या उभ्या जन्मात तरी मी विसरणार नाही. सध्या हे जे काही मुखवटे धारण करून तू ह्या जगामध्ये वावरतेस ना,
गळून पडायला फार वेळ लागणार नाही. सो टेक केअर अँड लिव्ह नाव. फाईन अनिरुद्ध. हे बघ, मी फक्त तुला मदत करण्याच्या हेतूने इथे आले होते. मी बदलते. आता ते तुला जेव्हा जाणवेल तेव्हा जाणवेल, आणि ज्या दिवशी तुला ते जाणवेल ना, मग तुला माझं वागणं खोटं वाटणार नाही. झालं का तुझं बोलून? आणखीन एक गोष्ट. ऍक्च्युली काय होतं अनिरुद्ध, की तुझी परमिशन हवी होती. माझ्या मनात एक विचार आला होता, आपल्या शमीचं लग्न झालं, सुखात येते, पण आपल्या आशूचं काय? तिचंही लग्नाचं वय आहे. इनफॅक्ट शमीपेक्षा ती मोठी. पण अनिरुद्ध, ती शेवटी मुलगी आहे. ती स्वतःहून थोडंच बोलणार आहे की माझं लग्न लावून द्या म्हणून. आपल्यालाच विचार करायला पाहिजे, नाही का? काय झालं? पुन्हा चुकले का मी? इनफॅक्ट शेवटी एकच गोष्ट बरोबर बोलले जरा. रिअली? हाऊ ग्रेट. म्हणजे बघ ना, कितीतरी दिवसांनी आपल्या एखाद्या गोष्टीवर मत जुळलंय रे. म्हणजे आशू बेबी, व्हॉट टायमिंग. तुला माहितीये, तुझे डॅडी आणि मी, आम्हा दोघांना एकत्र तुझ्या लग्नाचं स्वप्न पडलंय बघ. इनफॅक्ट अनिरुद्ध, मी विदाउट युअर परमिशन ऍक्च्युली आधीच थोडा रिसर्च केला होता. हिचे डिटेल्स मी मॅरेज ब्युरोमध्ये दिले होते, आणि आपल्या आशूसाठी काही स्थळं पण आली आहेत. गुड अनिरुद्ध, NRI गाईज आहेत, खूप छान. ऑफकोर्स तू आणि आशूनी जर हे पाहिलं तर, आणि यातलं कुणी आवडलं, देन वी कॅन गो अहेड. व्हॉट से आशू? हॅपी? आय एम रिअली एक्साइटेड बेटा. हा काय ग? अगं लाजली. ऑफकोर्स. अनिरुद्ध, ते सुपर. अनिरुद्ध, तू म्हणजे ना, बघ ना, इतकं सगळं बोलले मी, त्यातलं फक्त महत्वाचं अप्रूव्ह केलंस तू. सुपर. आता बघ, तुझ्या लेकीच्या लग्नाच्या निमित्ताने कशी तुझीच वरात काढते. कसा झाला रे रात्रीचा कार्यक्रम? रात्रीचा प्रोग्राम? रेडिओवरचा म्हणतेय मी. हा, चांगला झाला, छानच झाला. म्हणजे तू नाही ऐकलास का? नाही रे बाबा, 10:30 वाजले की माझे डोळे लागतात मिटायला. मी कुठला बघतेय. अहो, शमिकांनी तुम्हाला आवडतात म्हणून डोसे बनवलेत आज. आधीच घरचा ताल बिघडलाय. ताल कसला धरतोयस अजून? अरे त्याच्याकडे काय बघतोयस? मी तुझ्याशी बोलतीये. घरचे सगळे रीतिरिवाज, सणवार सगळे विसरलात ना? काय काय आहे आज? लक्षात आहे? कुणाच्याही लक्षात नाही ना?
अहो आज अक्षय तृतीया आहे, मी बोलले नाही का तुम्हाला? हा नशीब माझ्या सुनेच्या तरी लक्षात आहे. बरं आम्ही नालायक, तुझी सून तेवढी कोणाची? हा पुढे काय? पुढे काय काय आजच्या दिवशी काय करायचं असतं? हा शमिकाची पहिली अक्षय तृतीया आहे ना. तिच्यासाठी काही सोनं नाणं घ्यायला नको. आई तू हे बोलतेस? म्हणजे अरे मी काय वैरी आहे का तिची? अरे तिच्या घरचं वातावरण वेगळं, आमच्याकडे तसं नाहीये की नाही. म्हणून मी आपली थोडी कडक वागले, तर तुम्ही मला अगदी कडक लक्ष्मीच करून टाकलं. आज सकाळी सकाळीच मी गेले होते सोनाराकडे. तिच्यासाठी बांगड्या सांगून आले. सोनार येईल आता घेऊन. आई तू सॉलिड आहेस? हा सॉलिड हाच शब्द ना, बरोबर बोललो ना? एकतर शमिकाचा पहिला सण आहे या घरातला, आणि त्यात ती पोर अतिशय चांगलं सांभाळते आपलं घर. तुम्हाला आपलं वाटतं आजी म्हणजे कडुलिंबाचा अर्क आहे म्हणून, पण त्याच्यात गुळाची ढेप लपलेली आहे. ती अशी तशी कुणाला लुटू नाही द्यायची मी, कळलं ना? चला आता आणा नाश्ता. शमिका येऊ का ग? झाले का डोसे? भूक लागली. हो आणते. आई तू गेलीस कधी पण सोनाराकडे? मग कधी गेले? जायला काय प्रॉब्लेम काय आहे यार या आशूचा? एकतर या सकाळी सकाळी बोलवते, ती तर रात्रभर झोप लागत नाही पेंटच्या घरात, आणि सकाळी सकाळी यांच्या प्रॉब्लेम सॉल्विंग ड्युटीवर हजर राहा. शी कधी येणार आहे हा जय? आशू जय 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 मला फार टेन्शन आलंय जय. मी केव्हापासून थांबली एक मिनिट, काय काय झालं? काय मला इतक्या लवकर बोलवलं? इज एव्हरीथिंग ऑल राईट? जय नथिंग इज ऑल राईट. जय घरात खूप प्रॉब्लेम झालाय. डॅडच्या मनात माझ्या लग्नाविषयी विचार चालू आहे, आणि मम्मानेही आज काही मुलांचे फोटोज दाखवले. ते दोघंही माझ्यासमोर बोलत होते. जय आपण आता आपल्याबद्दल नाही लपवू शकत. जय आपण आता घरात जाऊन सांगूया का? हा जय. नाही नाही आशू मला माहिती आहे तुला हे सगळं सांभाळणं खूप कठीण जात आहे. आशू मलाही तुझ्यापासून दूर राहण्यात काही एक इंटरेस्ट नाहीये. मलाही तुझ्यासोबत लवकरात लवकर लग्न करून तुझ्या सोबत राहायचं आहे. डॅडचा बिझनेस सांभाळायचा आहे, त्यांना मदत करायची आहे, पण एक प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम? कसला प्रॉब्लेम जय? आशू माझी प्रॉपर्टी सँडी आंटीने घेतल्यापासून आमच्यातले क्लॅशेस तुला माहिती असेलच. आशू मला आता असा डाऊट आहे की आपल्या लग्नाचा फायदा घेऊन ती काहीतरी नवा गेम खेळणार. आपल्या लग्नात काही ना काही ती प्रॉब्लेम क्रिएट करणार, आणि या सगळ्याचा त्रास आहे ना अल्टिमेटली डॅडला होणार आहे. मला त्याची चिंता वाटते. जय मला आता कळत नाहीये की आता आपण काय करायचंय जय.
आशू माझ्याकडे एक प्लॅन आहे. वाईफी, क्या बात आहे. माझ्या सोन्यासारख्या बायकोला सोन्याचा दागिना. सो प्राऊड ऑफ यू. तू एकदम आजीचं मन जिंकलंस. काय झालं? काय नाही रे, माझं मन मला खाताय अभि. म्हणजे आजींना न आवडणारी गोष्ट करून सवरून मी त्यांच्याशी खोटं नाही बोलू शकत, आणि तेही आजच्या दिवशी. आज अक्षय तृतीया आहे रे, आणि आजींनी पहिल्यांदा स्वतःहून कौतुकाने मला काहीतरी भेट द्यायचं ठरवलंय. का तर त्यांची मूल्य, त्यांच्या समजुती मी त्याप्रमाणे वागते म्हणून. पण खरंच तसं आहे का? शमिका, आय थिंक इट्स ओके. हे बघ, मी तुला पुन्हा पुन्हा तेच सांगतोय. आपण काय पार्टी किंवा टाइमपास साठी तर गेलो नव्हतो ना. जेन्युइन कारण होतं म्हणून गेलो होतो. मग आता उगीच त्याच्यामध्ये अपराधी वाटून घेण्यासारखं काय? हे बघ, अपराधी बाहेर गेलो म्हणून नाही वाटत आहे मला. अपराधी आजींशी खोटं बोलले ना मी, म्हणून वाटतंय. आणि तेही आजच्या दिवशी. नाही रवी, मला नाही पटत हे. मग काय करायचंय? सांगून टाकायचंय? हो. हे बघ, खोटं खोटं वागूनच जर त्यांचं मन जिंकायचं असतं ना, तर मग मी ते आधीच केलं असतं. पण नाही, एवढे दिवस कशाला घालवले असते मी मग. पण अशा प्रकारे मन जिंकण्यात काहीच मजा नाहीये. तो दागिना आयुष्यभर सलत राहील मला. कसं का असा विचार करू शकतेस तू? आय एम सो प्राऊड ऑफ यू वाईफी. चल सांगूया. कशा आहेत बांगड्या? आवडल्या? खूपच छान आहेत. डिझाईन पण अगदी मस्त आहे. आणि शमिका जरा भरली ना की खूप छान दिसते. आणखी बघा. हा, छान आहे. होतील का तिला पण त्या? काय आहे? शमिका, ए शमिका, शमिका, तुझ्यासाठी केल्यात. आवडल्या तुला? कशा आहेत? हो, खूप सुंदर आहेत. आजी, ह्या बांगड्या स्वीकारण्याआधी मला तुम्हाला काही सांगायचंय. म्हणजे इतरांसाठी ही खूप महत्वाची गोष्ट नसेलही कदाचित, पण तुमच्यासाठी आहे. आणि आजच्या एवढ्या शुभ मुहूर्तावर एवढा सुरेख दागिना तुम्ही मला देताय, तर तो असं खोटं बोलून नाही घ्यायचा आहे मला. कसली एवढी गोष्ट आहे? आजी, अगदी सातच्या आत घरात असं नाही, पण फार वेळ म्हणजे
उशिरापर्यंत बाहेर राहिलेलं तुम्हाला आवडत नाही हे माहिती आहे मला. पण काल रात्री सगळे झोपल्यानंतर मी आणि अभि खूप उशिरापर्यंत घराबाहेर होतो. म्हणजे हौसे मौजेसाठी किंवा एन्जॉय करायचं म्हणून नाही. माझ्या घरी जरा गडबड गोंधळ झाला होता म्हणून आशुदीने फोन करून आम्हा दोघांना बोलावून घेतलं होतं. खरं तर तुम्हाला सांगणार होते मी, पण सकाळी सांगायची हिंमत नाही झाली माझी. मला तुम्हाला सॉरी म्हणायचं होतं. तुम्ही द्याल ती शिक्षा मंजूर आहे मला.